नमस्कार मित्रांनो, विजन अकॅडमी आपलं स्वागत. मित्रांनो, कंत्राटी शिक्षक भरती सुरू झाली आहे. मित्रांनो, याबाबत नोटिफिकेशन आले आहे. तर मित्रांनो, आजच्या या वृत्तपत्रामध्ये सुद्धा कंत्राटी शिक्षक भरतीबाबत बातमी आली आहे. तर ती काय आहे बातमी सविस्तर पाहूया. डिटेलमध्ये माहिती दिली आहे कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात. तर पाहूया मित्रांनो सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया माहिती. मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने कंत्राटी शिक्षक भरतीबाबत ही नोटिफिकेशन आली आहे. मित्रांनो, यामध्ये सांगितले आहे की जी काही रत्नागिरी जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांचा आलेख वाढलेला असताना 10पेक्षा कमी पटांच्या शाळांमध्ये सुमारे 450 शिक्षकांची पदे भरण्यात येत आहेत. मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये एकूण 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये जवळपास 450 नवीन शिक्षकांची पदे भरण्यात येत आहे. मित्रांनो, या भरतीसाठी सुशिक्षित बेरोजगार DED BED धारकांची कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. मित्रांनो, जे काही शासनाचा आदेश आहे, जे काही GR आहे की 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्तीबाबत, तर तो रत्नागिरी जिल्ह्यासाठी सुद्धा आहे. तर यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद मार्फत 450 जागा या कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येत आहे. त्या संदर्भात बातमीसुद्धा आली आहे, जाहिरात आलेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये जिल्हा परिषदेच्या 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये 2 पैकी 1 नियमित शिक्षक असेल व 1 कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यात येत आहे. तर मित्रांनो, तेथे आता दुसरा कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे. तर त्यांना मित्रांनो, दरमहा 15,000 रुपये मानधन तत्त्वावर ही नियुक्ती केली जाणार आहे. कंत्राटी शिक्षकाची सुमारे 800 शाळांची पटसंख्या 10पेक्षा कमी असल्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांची यामध्ये मित्रांनो, जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जवळपास 800 शाळा आहेत. यामध्ये 450 जागा या भरल्या जाणार आहेत. तर मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये शिक्षकांची 1200 पदे रिक्त आहेत. मित्रांनो, जे काही शिक्षक भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे यासाठी सुदर्शन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार DED BED धारक लढा देत होते. मित्रांनो, त्याचबरोबर कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय शासनाकडून जाहीर आल्यानंतर ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात यावी अशी सुद्धा विनंती या परिषदेच्या मार्फत करण्यात आली आहे. मित्रांनो, जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा. मित्रांनो, जे काही कंत्राटी राजपूरचे आमदार व मित्रांनो, यामध्ये कंत्राटी शिक्षकांची भरती लवकरात लवकर करण्यात यावी यासाठी या जिल्हा परिषद सुशिक्षित बेरोजगारांच्या वतीने हा मोर्चा काढण्याची सुद्धा मित्रांनो यामध्ये प्रक्रिया सुरू झालेली असल्याचे सांगितले जात आहे. मित्रांनो, जे काही कंत्राटी शिक्षक भरती केली जात आहे, मित्रांनो, यामध्ये सुद्धा आता नोटिफिकेशन आले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद प्रत्येक जिल्हा परिषदेमार्फत अशा पद्धतीने नियुक्ती प्रक्रिया सुरू होणार आहे. कंत्राटी तत्त्वावर जे काही शाळा आहेत 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मित्रांनो, यामध्ये ज्या दोन शिक्षक आहेत तर यातील 1 नियमित शिक्षक असेल आणि 1 हा कंत्राटी तत्त्वावर घेतलेला असेल. तर मित्रांनो, ही होती अपडेट रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने. तर मित्रांनो, अशीच संपूर्ण जिल्हा परिषदेच्या सुद्धा नोटिफिकेशन येणार आहेत. यासाठी आपण DED BED बेरोजगार असाल तर फॉर्म भरून द्यायचा आहे. यासोबत आपले शैक्षणिक कागदपत्रे जोडायचे आहेत मित्रांनो. आणि जे काही शासनाच्या वतीने हे भरती प्रक्रिया राबवली जात आहे, तर यामध्ये निश्चित तुम्हाला कंत्राटी तत्त्वावर का होईना पण शिक्षक होण्याची संधी मिळत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.